अक्षु अक्षरा अक्षर बाळा असं नको म्हणून मी हात जोडतो तुझ्यासमोर. बाबा काय करताय? असं नका बोलू. बाळा किती दिवसांनी बघतोय तुला. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात बाबा? कसं असणार त्या घरात तुझ्याशिवाय? तुझ्याशिवाय कोणी ठीक नाहीये तिथे. ना अधिपती ना मी. तू चल माझ्या बरोबर आता. बाबा, मला माफ करा. मी नाही येऊ शकत. असं नको बोलू बाळा. ते तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तुझा नवरा आहे तो. तू जर पाठ फिरवलीस ना तर ते घर नाही राहणार. बाबा, मी पाठ नाही फिरवली आपल्या घराकडे. मग यायला नाही का म्हणतेस? मी आत्ता यायला नाही म्हणते बाबा. नाही, मला कळलं नाही. बाबा, मी आत्ता यायला नाही म्हणते. म्हणजे मी कधीच येणार नाही असं नाही होत ना. पण मग आत्ता यायला हरकत काय आहे? प्रत्येक गोष्टीची वेळ असते बाबा. अक्षरा, आपल्या घरी परत यायला वेळ कसली? मला मान्य आहे बाळा, ज्या परिस्थितीत तू घरातून बाहेर पडलीस ते योग्यच होतं तुझं. म्हणूनच आत्ता तुम्ही मला बोलवायला आलात ना, मी नाही येऊ शकत बाबा घरी परत. किती झालं तरी आपलं घर ते माझं घर आहे बाबा. मला यायचंय परत. मी पाठ कशी फिरवेन? अगं ते घर तुझं आहे तर मग हे घर काय आहे? बाबा, हे माहेर आहे माझं. आणि ते सासर आहे. जिथे माझा नवरा आहे ते माझं घर आहे. हे घर भूतकाळ आहे माझा. ते घर म्हणजे माझं भविष्य आहे बाबा. मग मला यायचंय त्या घरात परत. हे घर जसं मला जपायचंय तसं ते घर फुलवायचंय. आणि बाबा, तुम्ही पण आनंदाने माझी त्या घरी पाठवणी केली होतीत ना. अगं तीच तर माझी सगळ्यात मोठी चूक झाली ना. बाबा, असं नका बोलू प्लीज. अक्षरा, त्यांचं चुकीचं नाहीये काही. त्यांच्या जागी मी असतो तर माझ्या मुलीला मी या अशा घरात नसतं पाठवलं परत. त्या भुवनेश्वरीनं वाट लावली आहे माझ्या घराची, माझ्या घरातल्या प्रत्येक नात्याची. आणि तिच्यापासून जर माझ्या घराला, माझ्या मुलाला कोणी वाचवू शकत असेल ना, फक्त तू आहेस ती. दादा, मला माफ करा. मी खूप स्वार्थीपणानं बोलतोय असं वाटेल, पण अक्षरा त्या घरात परत आली ना तर माझं घर तग धरेल. मी त्यासाठी तुझ्यासमोर हात जोडतोय बाळा. प्लीज असं नका करू. माझ्या मुलाचा संसार तुटताना मी नाही बघू शकत. अक्षरा, तुला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण अधिपती सुद्धा नीट नाही आहे तुझ्याशिवाय. तो सुद्धा तडफडतोय. मी कसं सांगू तुला? मी अधिपतीसाठी, माझ्या घरासाठी मी तुला विनंती करतोय बाळा, माझ्या बरोबर चल. तुम्ही असं बोलण्याची गरजच नाही बाबा. मला माहित नाहीये का? मला माहिती ना, ते माझे घर आहे. मग यायला का नाही म्हणतेस तू? आत्ता बाबा, आत्ता यायला नाही म्हणते मी.